नमस्कार मंडळी, हा हाय आपला पहिला ब्लॉग आणि पहिला ब्लॉग म्हटलं का हाक मुसुटेच म्हणून पाणी प्याले डायरेक्ट थांबलो. हिरो सारखं उतरलो आणि एंट्री घेतली. पण पाहतो तर काय लोक एवढे तहानले का पाणी प्यायच्या नादात माठाचा माठा गिटकून घेतला. चायचा ग्लास आत्महत्या करू राहिला. सूर्य होय का काय बाबा असं वाटते रेते का राहिली समजून नाही राहिलं. निघा म्हणून पाणी न पेता गाडीला मारले की कारण मी निघालो परत आपल्या रस्त्यानं. आपल्याला आलं शिंगणापूर तुम्हाला सगळ्या माहित असं काळा मारुती संस्थान जे हा तर याच्यासाठी आपण आता हे निघालेलो आहे. पण भाऊ एवढ्या दूर जाणं ते उन्हीत आणि सोपं नाही आहे. म्हटलं थोडासा आराम करून घ्या. बरं वाटलं आता चला रे भाऊ. आराम केला आणि डबल निघालो शिंगणापूरच्या रस्त्यानं. शिंगणापूर डायरेक्ट समोरच होतं. बोर्ड पाहिलं भल्लं मनाला शांत वाटलं. काय गेट बनवलं बाबा म्हणून गेट म्हणून एंट्री घेतली. खास का अंदर डायरेक्ट जे म्हटलं पहिले लागन तिथं जाऊन दर्शन घ्या असा विचार करत नाही तर समोर मध्ये एक काहीतरी दिसलं. मी म्हटलं चला इथं जाऊन दर्शन घ्या म्हणून गाडी लावली आणि डायरेक्ट गेलो अंदर. हे तर थे जागा हो जिथं लोक मेल्यावर येते. पण ऊन पाहिजे काय कळक आहे एवढ्या उन्हीत तिथं मुर्दी सापडायला तयार नाही भाऊ. जाऊ दे इथं थांबण्यात की मजा नाही. आपण चुपचाप जाऊन अंदर जाऊन दर्शन घ्यावं. इथं एक दिवस येणंच आहे काय म्हणता. चला तर इथं भेट देऊन आपण निघालो वापस परत आपल्या दिशेनं. गाडीला किक मारा आणि डायरेक्ट गाडी घ्या गावाच्या अंदर. टंग 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 टंग. गावात एंट्री करताच तुम्हाला दिसते सुंदरशी शाळा. अरे बापरे काय कलरिंग केली आहे शाळेले. पाहतच राव अशी सुंदर शाळा बनवून टाकली आहे. कोणती शाळा बाबा कन्या शाळा. आणि इथून निघालो का आपण पोहोचतो डायरेक्ट शिवाजी चौकात. आता कसं आहे वो बोलते ना की बादशाह के गली में आके बादशाह का पता नहीं पूछते म्हणून चुपचाप आपलं दर्शन घ्यायचं शिवाजी महाराजचं. लक्ष केलं गाडगी बाबावर. ज्याईनं स्वतः शाळा जरी शिकली नसन पण शाळा आणि शिक्षण याचं महत्त्व सगळ्या जगाला पटवून दिलं. तर समोर दिसलं बोर्ड आपल्याला काळा मारुती संस्थान या दिशेनं जावं लागते म्हणून. चला तर मग आता आलो आपण मंदिराच्या इकडे. बापरे बाप मंदिराच्या समोर एवढं लंब काय अरे बा हे तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. काही समजून नाही राहिलं बाबा. असा विचार डोक्यात केला शेवटी म्हटलं कोणाला तरी विचारून पाहू. अचानक समोर एक काका दिसले. म्हटलं काहो काका हे ब्रुज खलिफा आहे ना. अबे साले नाही काय मग सरळ सांगा ना बाबा असं कॉल दाखायले. ठीक आहे. अपमान करून घेतल्यावर मी निघालो डायरेक्ट दर्शन करायला. दर्शन करतानाचा पहिला नियम एक चप्पल एका जागी काढा दुसरी चप्पल दुसऱ्या जागी काढा म्हणजे चप्पल चोरीले जात नाही. समज रे. ह्या शोध लावण्यासाठी मध्ये माग एक झापड भेटली होती. तर आपण आलो आहे सध्या श्री काळा मारुती संस्थान शिंगणापूर याच्या आतमध्ये. प्रवेश करता एकदम मनाला शांती भेटली. आणि माझ्या घंटा लक्ष नाही का वरते घंटा आहे मग लक्ष गेल्यावर म्हणता होता. हा चला इकडे तिकडे पाहिलं म्हटलं चला दुसरा घंटा वाजून घ्या आणि आता घ्याव जरा दर्शन. मारुती रायाची अशी मनमोहक मूर्ती तुम्ही सहजच कधीतरी पाहिली असेल. एवढं सुंदर रूप आहे का पाहणारा फक्त पाहत रे. या सुंदर मनमोहक रूपाचं दर्शन घेतलं काळा मारुतीच्या. सीता कांत स्मरण जय जय राम. मग म्हटलं चला त्या कामासाठी आपण इथं आलो ते काम करून घ्यावं. ते काम म्हणजे अंगारा चोरा. इकडे तिकडे पाहिलं अंगारा दिसायला तयारच काय करे बा नाही. ओ हो सापडली तिजोरी देवाचा अंगारा. थोडासा अंगारा त्यातला काढला खाटकन तोंडात टाकला. तेव्हा म्हटलं बाबा हे तर चोराच लागते ना तुमचा आशीर्वाद आहे ना तो असं म्हणून मारुती रायाचा आशीर्वाद घेतला. म्हटलं चला आता मंदिराला जरा प्रदक्षिणा मारून घ्या. तुम्हाला सांगतो हे मंदिर राजो पाच वक्तच आहे ना म्हणजे याच्यातला एकूण एक खांब फक्त ह्या सगळे खांब जे आहेत ते पुरेपूर लाकडाचे आहेत. बापरे काय सोय केली माझ्यासाठी. म्हणजे पाय गरम नाही झाले पाहिजे याची सोय करून ठेवली ना मंदिरात. माना लागेल बाबा. बरं हे सोय सगळ्या भाविकासाठी आहे बरं तुम्ही काय नाराज होऊ नका. हा इथं जाताना तुम्हाला मग मस्त विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर वगैरे दिसते. सर्व मस्त असं खूप सुशोभित आणि चांगल्या पद्धतीचं मंदिर आहे. बापरे बापरे मंदिराचे खांब राजा पाहत आहे ना म्हणजे एखादा फोटोशूट करायचा असं कोणाला तर नक्की येऊन जा. एवढं सुंदर आहे. आणि हा मारुती म्हटलं असाच असा नाही प्रसिद्ध आहे. आजूबाजूचे लोक स्पेशल इथं साखळं घालायला येतात. मग काय तर मनातल्या इच्छा. मंदिराचं दर्शन घेतलं सगळ्यात पहिले ना एक काम करा बाजूनं थोडंसं शांततेत बसून जा. मी करतो थोडंसं आराम आणि तुम्ही घेऊन घ्या जरा मारुती रायाचं दर्शन. कांत स्मरण जय जय राम जय जय राम करून तिथून निघालो डायरेक्ट खोल मंदिराच्या इकडे. खोल मंदिराला खोल मंदिर तसंच नाही म्हणत बरं. खोल मंदिर खरोखर खोल आहे म्हणजे जमिनीपासून निदान 10 फूट तरी अंदर चालला. पण इकडे मी पाहून राहिलो खोल मंदिराचा एरिया पुरा बदलला होता राजू. आता इथं अधिक एक एक दोन मंदिर आपले एक्स्ट्रा दिसू राहिले. हे तर मी कधी पाहिले नव्हते. तसं हे माझ्या मामाचं गाव आहे. पण म्हटलं आता इथं आलोच आहे तुम्हाला जरा माहिती होऊन जाईल मला होऊन जाईल म्हणून आजूबाजून पाहिलं तर तिथे एक पुजारी बसले होते आणि हे लय विद्वान लोक आहे म्हणून यायचं जरा दर्शन घेतो आणि यायला विचारतो का नेमकं ह्या मंदिराची काय खासियत आहे. चला तर मग ऐकूया. काय प्रथा काय कधीपासूनचं आहे हे काही सांगू शकता का. असं नाही जुनं मंदिर आहे. लय जुनं आहे नाही. लय दिवसाच आहे. हनुमान एकही जुनं मंदिर आहे. बापरे. हो हे मंदिर तिच्या माळ्यानं बांधलाय. माळ्यानं बांधलाय. अच्छा अच्छा. पाटणकर म्हणजे पाटणकरचे बापान बांधलाय. हां हां हां
बरं इथं नदी वगैरे आहे तर मग हे पिंड का म्हणजे इथं पाणी वगैरे येत असेल ना मग नदीचं? हा पाणी येते अंदर. अंदरपर्यंत पाणी येत होतं नाही? अंदर जातं पाणी. आता हे अंदर खोल मोठं पडली पाणी येते. हा हा. हो हे डुबते. नद खोल पडली त्या कारण याच्या पाणी येत नाही. हे डुबते पाणी. बंब राहिली. पूर्ण भरलं आहे पूर्ण हा, पाण्यात. पूर्ण भर जायचे. पण आता नदी रेट चालली हा हा. हनुमान मंदिरात पाणी जाते. त्याच्या खाली होती हनुमानच्या ते आहे, मंदिराला पाहिजे ते. पाईप फुला हा हा. पाणी गेलं पाहिजे खाली आलं कुठं पाहिजे. याच्या खाली? याच्या खाली आहे पाणी. मग याच्या खालून पाणी कसं काय निघन? कारण हे तर खोल मंदिर आहे, याचं नावच खोल मंदिर आहे. खोल मंदिर आहे का नाही हा. ते बांधकामाच्या बाबतीत ते पाईप खोसला त्याच्यात मग हा पाईप कुठं निघते? डायरेक्ट नदीत निघते का? नाही हे इकडे नाल्या साईडनं निघते. असं असं असं. म्हणजे एवढे अंदर जे पाणी जमा होते ते बाहेर काढण्याचा मार्ग आहे त्याच्यात. हा. जेव्हा इथं पाणी येत होतं तर मग ते अशी आख्यायित आहे किंवा असं ऐकलंय का समजा ते हनुमानजीच्या पायापर्यंत पाणी जात हो होतं. हो मी पाहिलं. पाहिलंय तुम्ही ना? हो हो हनुमानची पद्धती असा एवढा 3 पाईप पुरातले हम्म. एका मागे एक 3 पुरा. पहिला पुरात मी आहे. दबलो. माणसाला आवडतं. पाणी आलं पहिला पुरात दबलो मी त्याचा. हा हा. इतकं पाणी होतं माझ्या पहिला पुरात. बापरे. हो इतकं पाणी होतं हनुमानच्या डोळ्यात पाणी. 3 पुरातले एका मागे येऊ आणि पाणी नदीले असा पाणी येतं. आता इकडे येऊन नाही राहिलं पाणी. हे जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथून समजा रेती काढल्या तिथे रेतीच्या समजा आता म्हणजे नदीचं पात्र खोल जात गेलं आणि त्याच्यानं गेली ना रेती गेली. मग पाणी आटलं असं ना? नदीचंही पाणी आटलं असं सध्या उन्हाळ्याचं? नदी धरण बांधलं गेले. हा धरम मानलाय. चला आता मंदिराचे आपण जरा दर्शन घेऊ. त्याच्या पहिले नेमकं नदी पाहून घेऊ. कारण इथची नदी जी आहे ते इले म्हणते का एवढं पाणी येत होतं किंवा एवढा पूर येत होता. काळा मारुती संस्थान या नावानं प्रसिद्ध आहे शिंगणापूर. ह्या काळा मारुतीच्या पायापर्यंत पूर्ण माय दर्शन घ्यायला जात होती अशी आपण म्हणू शकतो. आणि आप्पा तर प्रत्यक्षदर्शी आहे, त्याने स्वतः पाहिलं या गोष्ट. चला आपणही पाहूया जरा पूर्ण नदीचं दर्शन घेऊया. घ्या रे घ्या. लहान लोक बाजिंदे आहे हे. रेती काळू काळू नदीले निरा भोकं करून टाकले. एवढ्या मोठे भोकं केल्यावर इथची नदी तर आटलूनच गेली. कारण काय की मातीत सारं पाणी चाललं की नद्या पूर्ण सत्यानाश झाला. आणि याच्यासाठी राजाश्रय लय महत्वाचा आहे. राजाश्रय भेटून राहिला ना. म्हणजे कसं आहे का अरे जगाला माहित आहे साऱ्या गोष्टी. नाही हप्ते चालले आहे तर रेती उत्खनन चालू आहे. घाट विकल्या जाते ते वेगळे, जे विकल्या जात नाही ते वेगळे. असो एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीच्या नदीचं जे अस्तित्व आहे ते कुठेतरी समाप्त होत आलं आहे. आता हे इथं मी उभा आहे ना, हे नदी होय. एक वेळ तुम्ही पाहिलं समजा, तुम्ही पाहिलं असं तुम्हाला वाटत नसेल का हा नदीत उभा आहे का कुठं उभा आहे का नाल्यात उभा राहिला. पण हे नदी होय. आणि अशी तशी नदी नाही हो, पूर्ण नदी. म्हणजे जे नदी एकदम कधी खतम होत नाही अशी नदी. म्हणजे जुन्या काळात लोक ह्या नद्याचा वापर कमीत कमी संडाहारी तरी करत होते. आता ते हागाच्या लागीचे राहिले नाही. आता जाऊ जरा वरते. एक वेळ शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन घेऊ. अरे बाप, हे तर खतरनाकच झालं. शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायला म्हटलं वरती जायचं काम नाही. शंकराच्या पिंडी डायरेक्ट आपल्या पैसे जायचे. आपल्या कुठे जायचं कामच नाही पडलं. याले म्हणते योगायोग. असे योगायोग करणार होते का नाही माझ्यासोबत? हो त्याचं काहीतरी गम असं होऊ शकते. लग्न झालं असं बिचारायचं टेन्शन पाणी असं. कारण काय आजकाल बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढलं ना, बायका टिकायला तयार नाही, नवरे जगायला तयार नाही. चला तर मग आता आपण आलोय खोल मंदिराच्या दिशेनं, म्हणजेच थोडं वरते. इकडे आल्यानंतर आपल्याला दिसते का बापरे बाप, खरोखर या झाडाखाली असलेली शांतता, अप्रतिम असं वातावरण. आणि हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला जावंसं वाटते चला दर्शन घ्यासाठी मंदिराच्या आतमध्ये. माया तर मन सारं इथं अटकलं होतं. या मंदिराचा चांगला घुमट वगैरे पाहिला, म्हटलं चला ओम नमः शिवाय म्हणा मंदिरात जरा प्रवेश करावा. मंदिरात प्रवेश करायला एकदम खाली असं उतरायला निघालो. बाकी इथं उतरताना ज्या पद्धतीने थंडावा जाणवते ना, म्हणजे एवढी बाहेर ऊन आहे, पण ह्या मंदिरात तुम्ही जसे अंदर जायला लागता तुम्हाला एकदम शांतता आणि एक थंडावा जाणवायला सुरू होऊन जाते. कारण मंदिर म्हटलं तरी अंदर आहे हो जमिनीच्या. आणि जसं आपल्याला पुजारी बाबांनी सांगितलं का याच्या खालूनही पाणी काळाचा मार्ग आहे. एक अचंबित करणारी आहे. तर पायरीनं आपण खाली उतरल्यानंतर खोल मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्या खरोखर जमिनीच्या खाली आल्यासारखं थोडंसं जाणवते. पण वातावरण इतकं चांगलं आहे का दम वगैरे घुटत नाही. सगळं एकदम पद्धतशीर आहे. आणि शंकराची खूप सुंदर पिंड इथे आहे. श्री शिवाय नमस्तुते वाले जो कोणी असन ते इथे येऊन पाणी टाकू शकतं. जमलं तर एखाद्याचं भलं होऊ शकते बा. म्हणजे कसं आहे आपलं काम आहे बा सांगणं, बाकी करणं न करणं तुमचं काम. मी माया बडबडले देतो आराम आणि तुम्ही या शंकराचं दर्शन. चला तर मग दर्शन झालं. आपण निघालो आपल्या परतीच्या वाटेवर जात असताना म्हटलं अरे चला आता थोडीशी उन्हे उतरली. हिरव्या कंच या सगळ्या वातावरणाचा मस्त आनंद घेत निघालो. म्हटलं आता चाललोच आहे भाऊ, तो उसाचा रस केल्याशिवाय जमणार आहे काय, ते भर उन्हाळ्यात उसाच्या गाडी पाहिजे थांबलो. काका मोठे मस्त आहे राजो, म्हणजे आरामानं काम करतं, पण लय शांत काम विचारायचं. आणि शेजारी मला दिसल्या म्हशी गिशी. मॅम म्हटलं अरे बापरे, हे तर एकदम फुल गावातलं वातावरण देऊन राहिले रे. इथे येऊन बसल्यावर मॅम म्हटलं राजो आपण आलो तर घरी, पण यायले जर माहीत झालं का आपल्यापाशी
पैसे नाही आहेत, हा माणूस आपल्याला रस देणं तर दूर पण आपला रस काढ. पण लय विचार केला काय करावं. परत एक वेळ पाकिट सगळ्या बॅगा चेक करून पहा म्हटलं चिल्लर चाललर सापडते का, काही सापडलं नाही. मग काकापाशी गेलो आणि थोडासा दिमाग लावला. पाकिटातून 2 रुपये काढले आणि काकाला म्हटलं काका तुम्हाला माहिती आहे काय, हे जे 2 रुपये मायापाशी आहे ना, हे राणी एलिझाबेथनं माया आप्पाच्या आप्पाला दिली होती. तर आज म्हटलं याची मार्केट भावामध्ये किंमत आहे ना 10 लाख रुपये आहे. तुम्ही जवळचे आहे तर तुम्हाला 5-10 रुपयात देऊन देतो. असं म्हटल्यावर काका एकदम पिघलले आणि त्याने म्हटलं बाई जाय बरं भाऊले काय रुपये पाहिजे देऊन दे. हा राणीचा एलिझाबेथचा रुपया आपल्याच पैसे आला पाहिजे. म्हटलं चला आपली पोल खोलाच्या पहिले इथं कोणी याच्या पहिले चुपचाप पैसे जे भेटते ते घ्या आणि इथून निघा. असं म्हणून मी आपल्या भेटलेले पैसे खिशात टाकले आणि चुपचाप निघालो आपल्या रस्त्यानं. भाऊ तुम्हाला सांगू काय, हे जे आहे का नाही जुने रुपये विकायचा मोठा धंदा आहे आपला. मग काय तर एकंदरीत आजच्या दिवसाचा पूर्ण आगाऊपणा करायचा कोठा आपला संपत आला होता. म्हटलं चला आता आपल्या घराच्या रस्त्यात निघा. म्हणून वलगाव आष्टी टाकरखेडा असं करत आपण गावच्या रस्त्यात निघालो. तसं आमच्या गावचा रस्ता मोठा चांगला आहे राजा. पण सुरुवातीला नजारा तुम्ही पाहिला असं ना, तसं आमचं गावही चांगलं आहे. तर मंडळी परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. याला नक्कीच चांगला रिस्पॉन्स द्या कारण हा पहिला प्रयत्न होता. बाप्पा गाव लहान साजरा आहे माझ्या. चला मग बाय.